तर भावांनो, तुम्ही आत्ता जो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवणं अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आपल्या. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो. इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्या इमेजला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे अशा प्रकारे काही. त्या मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन त्याला अशा प्रकारे थोडं मिडलमध्ये घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत बॅक येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारचा काही एक व्हिडिओ देईन भावांनो. त्याच्यावरती यायचं आहे तुम्हाला. इफेक्टवरती यायचं आहे अगोदर. ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला त्यानंतर इथे व्हाईप नावाचा जे इफेक्ट आपला तो ॲड करायचा आहे. सर्च करून घ्यायचा आहे भावांनो तुम्हाला वरती. त्यानंतर अशा प्रकारे त्याचं जे अँगल आहे आपल्याला ते अशा प्रकारे 90 डिग्री करून टाकायचं आहे अशा प्रकारे इथपर्यंत. त्यानंतर परत अशा प्रकारे खाली यायचं. एंडच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला ते एंडवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे काही इकडे त्याला अशा प्रकारे 47% करून घ्यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे त्याला 47% करून टाकायचं आहे. मी अशा प्रकारे 47% करून घेतो भावांनो त्याला. त्यानंतर थोडंसं बॅक यायचं तुम्हाला. मूव अँड ट्रान्सफरवरती येऊन थोडं त्याला अशी इथपर्यंत आपल्या तो व्हिडिओवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक यायचं. इफेक्टवरती आल्यानंतर परत आपल्या इफेक्टवरती यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फिदर नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती यायचं. अशा प्रकारे त्याला पुढे घ्यायचं भावांनो 25%. अशा प्रकारे 25% करून टाकायचं भावांनो. अशा प्रकारे मी 25% त्याला अशा प्रकारे करून घेतो आहे. तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसू लागेल भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत इमेजवरती क्लिक करून इमेजला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढायचं आहे. अशा प्रकारे इमेजला ओढून घेतल्यानंतर परत फर्स्ट बीटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारची PNG द्यायची. त्याला अशा प्रकारे रोटेटवर येऊन 10पर्यंत अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे. त्याला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला पण शेवटपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन जी बॉर्डर पेनची ती ॲड करायची भावांनो. तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 3 ज्या लेअर आहे भावांनो त्या अशा प्रकारे त्याच्यावरती प्रेस करायचं. इथे कॉपी करून घ्यायचं भावांनो त्या लेअर अशा प्रकारे. त्यानंतर परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन इथे यायचं भावांनो. तुम्हाला परत त्या लेअर आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा. तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून जाईल भावांनो. लेअर पेस्ट केल्याच्यानंतर त्याचे 2 लेअर आहे भावांनो आपल्या CCच्या त्या अशा प्रकारे इमेजच्या वरती आणायच्या भावांनो. त्या अशा प्रकारचे 2 लेअर इथपर्यंत अशा प्रकारे आणून घ्यायच्या भावांनो. त्यामुळे आपला व्हिडिओचा कलर चेंज होणार नाही भावांनो. त्यानंतर परत तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इथे एक रेक्टँगलचा शेप घ्यायचा आहे. त्याला अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती येऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन जे आपला शॅडो आहे भावांनो आपल्याला ती शॅडो इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची भावांनो. त्याला अशा प्रकारे शॅडो इथपर्यंत अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्या व्हाईट कलरवरती क्लिक करून मधल्या ऑप्शनवरून त्याला ट्रान्सपरंट करून टाकायचं आहे. त्यानंतर ती शॅडो अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायची. मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन तिला अशा प्रकारे थोडंसं वरती घ्यायचं भावांनो इथपर्यंत. अशा प्रकारे थोडंसं वरती घ्यायचं आहे तिला. त्यानंतर तुम्हाला जी बॉर्डर पेन जी घेतली होती आपण तिला अशा प्रकारे वरती आणायचं भावांनो. तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.